येत नाही का अक्षय? आता येतोय का आवाज? बघा बरं, आता आवाज येत असेल तर यस सांगा. ओके अक्षय आवाज येतोय, चालेल, व्हेरी गुड. व्यवस्थित दिसतंय, स्क्रीन व्यवस्थित दिसते, स्क्रीन व्यवस्थित दिसते का? कमेंट द्या. स्क्रीन व्यवस्थित दिसते का? कमेंट द्या. ओके चालेल, आपण आता सेशनला स्टार्ट करू. काल आपण काही डिसीजेस बघितले. की जे ब्लडशी रिलेटेड डिसीजेस होते है ना. मग सगळ्यात सुरुवातीचा ब्लडशी रिलेटेड डिसीज कोणता? तर हायपरटेन्शन आहे, की ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. नॉर्मल ब्लड प्रेशर हा 120 डिवायडेड बाय 80 mmHg असं त्याचं प्रेशर असतं, आणि त्यापेक्षा वरती जर ब्लड प्रेशर जात असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. हायपरटेन्शनचे कारण बघितले आपण, की यामध्ये आर्टेरिओस्क्लेरोसिस आहे, की ज्यामध्ये आर्टरीज या हार्ड होतात. ॲथेरोस्क्लेरोसिस असं आहे, की ज्यामध्ये कोलेस्टेरॉल्स या आर्टरीज मध्ये डिपॉझिट होतं. नंतर नेक्स्ट पाहिलं आपण ओबेसिटी आहे, स्मोकिंग आहे, स्ट्रेस आहे, कोलेस्टेरॉल वालं फूड आहे, आहार, आणि रेनिन, इपिनेफ्राईन्स आणि अल्डोस्टेरॉन नावाचे हार्मोन्स आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज का जी ब्लड ऑक्सिनेटेड ब्लडचा सप्लाय करते हार्टला. यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस असं त्याचं दुसरं नाव आहे. या आजारालाच आपण कोरोनरी आर्टरी डिसीज असं पण म्हणतो. कोरोनरी आर्टरी डिसीजचं दुसरं नाव काय? ॲथेरोस्क्लेरोसिस. काय डिपॉझिट होतं? फॅट कोलेस्टेरॉल्स. काय डिपॉझिट होतं? फॅट कोलेस्टेरॉल्स आर्टरीज मध्ये डिपॉझिट होतात, की जेणेकरून ब्लडचं प्रेशर त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. नेक्स्ट कंडिशन आपण सांगतो की दुसरा आजार आहे अँजिना पेक्टोरिस. कोणता आजार आहे? अँजिना पेक्टोरिस. हेवी अँड माइल्ड चेस्ट पेन, म्हणजे छातीमध्ये दुखणे, याला आपण अँजिना पेक्टोरिस असं म्हणतो. याचं काय कारण असतं, की ब्लड सप्लाय करणारे हार्टला ज्या आहेत त्या नॅरो होतात, त्या हार्ड होतात, आणि त्यामुळे अँजिना पेक्टोरिस आपल्याला बघायला मिळतं. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे की मग आता आपल्याला जे हार्टचे आजार आहेत तर ते कसे समजायचे? तर आपल्याला अँजिओग्राफी नावाची टेक्निक आहे, एक्सरे इमॅजिनिंग टेक्निक आहे, की ज्यामध्ये आपण कार्डियाक ब्लड वेसल्स मध्ये कुठे कुठे ब्लॉकेजेस आहे, या ब्लॉकेजेसचं लोकेशन आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकतो. कोणत्या टेक्निकच्या मदतीने? अँजिओग्राफी नावाच्या टेक्निकच्या मदतीने. मग यामध्ये अँजिओग्राफी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला उपचार सांगितला जातो, रिमेडियल प्रोसिजर. कोणत्या प्रोसिजर? रिमेडियल उपचाराच्या प्रोसिजर. त्यामध्ये येतं अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. अँजिओप्लास्टीमध्ये स्टेंट इन्सर्ट केला जातो, ब्लॉकेजला त्या ठिकाणी डायजेस्ट केलं जातं, आणि जो ब्लडचा फ्लो असतो तो नॉर्मल केला जातो. क्लिअर झालं? चला नेक्स्ट कंडिशन आहे बायपास सर्जरी आहे. बायपास सर्जरीमध्ये वेनचा पार्ट घेतला जातो आर्टरी पासून, आणि त्या ठिकाणी सुटेबल पार्ट पासून त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी बायपास करून दिलं जातं. मी काल तुम्हाला सांगितलं होतं. हार्ट ट्रान्सप्लांट आहे. हार्ट ट्रान्सप्लांट मध्ये जे डॅमेज हार्ट असतं, हे डॅमेज हार्ट हे रिप्लेस केलं जातं. कशाच्या मदतीने? नॉर्मल हार्टच्या मदतीने. कोणत्या पेशंट पासून? ब्रेन डेड किंवा रिसेंटली डेड डोनर, ओके, त्यापासून ते ट्रान्सप्लांट केलं जातं. नंतर नेक्स्ट आहे सायलेंट हार्ट अटॅक. सायलेंट हार्ट अटॅकचं दुसरं नाव काय आहे? मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. काय आहे? मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. एक्स्ट्रीम चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्वेटिंग आणि डिसीनेस हे त्याचे सिम्पटम्स आहेत. नंतर नेक्स्ट आहे ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आपण काल इथपर्यंत आलो होतो. आता आज आपण बघू ECG काय असतं, है ना. ग्राफिक रेकॉर्ड असतं. ग्राफच्या मदतीने आपण सांगतो की हार्टमध्ये एका हार्टबीटच्या वेळेस कार्डियक सायकलमध्ये काय काय बदल होतात, आणि ते जे आहेत व्हेरिएशन्स, है ना. ग्राफिक रेकॉर्ड ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स प्रोड्यूस बाय द हार्ट ड्युरिंग द वन हार्टबीट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. मग या इन्स्ट्रुमेंटमध्ये ऍक्शन पोटेन्शियल करता त्या ठिकाणी
ऍक्शन पोटेन्शियल हार्ट मसलची ती रेकॉर्ड केली जाते. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. जो ग्राफ मिळेल तुम्हाला त्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हणतो. इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी हार्टच्या रेकॉर्ड केल्या जातात ECG मशीनच्या मदतीने. मग त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं तर इलेक्ट्रोड्स हे वेगवेगळ्या लोकेशनला त्या ठिकाणी प्लेस केले जातात. ICU मधलं तुम्ही जर पेशंट बघितला असाल तर त्याच्या पोटावरती त्याच्या हाताला पायाला त्या ठिकाणी काय केलं जातं इलेक्ट्रोड्स हे त्या ठिकाणी प्लेस केले जातात. इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे हार्टची तर ती त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता इन द फॉर्म ऑफ ग्राफ. टाइम त्या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिसला शो करतो. व्होल्टेज डिस्प्लेसमेंट आपण हे वाय ऍक्सिसला शो करतो. नॉर्मल ECG हा रिजेस आणि फुरोज मध्ये असतो है ना. रिजेस आणि फुरोज. रिजेस म्हणजे वरती आलेला भाग, फुरोज म्हणजे खाली आलेला भाग. या फॉर्म मध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो रिजेस आणि फुरोजच्या फॉर्म मध्ये. आता सगळ्यात सुरुवातीला यामध्ये 3 वेव्ह मेन आहेत. P वेव्ह सगळ्यात सुरुवातीचा रिजेस त्याला म्हणायचं P वेव्ह. नंतर 2 नंबर जे आहे QRS कॉम्प्लेक्स. इथून बघा बरं का इथं Q आहे R आहे आणि परत खाली आलं तर ते S QRS कॉम्प्लेक्स. ओके. आणि लास्टला येते T वेव्ह. ओके. म्हणजे ECG मध्ये मेन जे आपल्याला ध्यानात ठेवायचं तर P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स वेव्ह आणि T वेव्ह. अशा किती वेव्हज आपल्याला बघायला मिळतात तर 3 वेव्हज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता P वेव्ह काय शो करते की ॲट्रियल डिपोलरायझेशन शो करते. काय शो करते ॲट्रियल डिपोलरायझेशन किंवा त्याला आपण ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो है ना. आता तुम्हाला माहिती आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं की लेफ्ट ॲट्रियम मधलं ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाईल. राईट ॲट्रियम मधलं ब्लड हे राईट व्हेंट्रिकल्स मध्ये जाईल है ना ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस. मग आज सांगा P वेव्ह काय शो करते ॲट्रियल डिपोलरायझेशन. मग इथं ट्रिक बनवायची बघा है ना. P वेव्ह ॲट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन शो करते. मी तुम्हाला आता ती जी ट्रिक आहे तर ती तुम्हाला ध्यानात ठेवायची कशी ते तुम्हाला सांगतो. QRS कॉम्प्लेक्स आहे. QRS कॉम्प्लेक्स काय शो करतं QRS कॉम्प्लेक्स हे ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये जसं की आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन शो करते. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ती शो करते. मग यामध्ये SA नोड पासून AV नोड कडे आणि तिथून बंडल ऑफ हीज कडे आणि तिथून पर्किंजे फायबर कडे है ना. QRS कॉम्प्लेक्स काय शो करतं बघा SA नोडने AV नोडला दिलेले आणि तिथून त्या AV नोड पासून बंडल ऑफ हीज आणि तिथून पर्किंजे फायबर्सला जे काही इम्पल्स सेंड केले जातात याचं रिप्रेझेंटेशन QRS कॉम्प्लेक्स करतं. व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि लास्टला काय आहे T वेव्ह. T वेव्ह काय शो करते तर ही छोटी लास्टला जी काही आपण बघितलं बघा इथं ही T वेव्ह आहे. पहिली P वेव्ह QRS कॉम्प्लेक्स आणि ही T वेव्ह. T वेव्ह काय शो करते तर T वेव्ह ही व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन शो करते. व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन शो करते है ना. मग आता आपल्याला काय ध्यानात ठेवायचं बघा PAD है ना. AD म्हणजे ॲट्रियल डिपोलरायझेशन. QRS कॉम्प्लेक्स VD है ना. काय QRS कॉम्प्लेक्स काय शो करायचं काय शो करतं VD म्हणजे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. T वेव्ह काय शो करतं VR. काय शो करतं VR व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. ओके क्लिअर झालं या ठिकाणी. ओके ध्यानात काय ठेवायची ध्यानात ठेवण्याची ट्रिक्स बघा. काय ध्यानात ठेवण्याची ट्रिक्स आहे आपण काय सांगणार या ठिकाणी तर सगळ्यात सुरुवातीला P वेव्ह AD QRS कॉम्प्लेक्स VD आणि T वेव्ह व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन VR. क्लिअर. आता नेक्स्ट कंडिशन बघू आपण. आता या ठिकाणी या ECG चे काय काय युजेस आहे. ओके ECG का केला जातो. ओके ECG च्या मदतीने आपण डायग्नोस करू शकतो. डायग्नोस म्हणजे काय की आपल्याला समजतं की कंडक्टिंग जो काही पाथवे आहे यामध्ये कुठे कुठे ॲबनॉर्मॅलिटीज आलेल्या आहे. ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय की यामध्ये
कुठं कुठं प्रॉब्लेम्स आहेत हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. हार्ट एनलार्जमेंट कसं होतं, हार्टचे चेंबर्स कसे एनलार्ज होतात किंवा होत नाही प्रॉपरली हे त्या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतं. ब्लडचा सप्लाय जो आहे कार्डियाक मसलच्या मदतीने, आणि त्यामुळे जे काही चेस्ट पेन होतं याच्या मागचं कारण आपल्याला समजतं. ओके, काय काय कारण समजतात मग? 1 नंबरचं ॲबनॉर्मॅलिटी ऑफ अ कंडक्टिंग पाथवे. 2 नंबर काय? एनलार्जमेंट ऑफ अ हार्ट चेंबर्स. 3 नंबर काय? डॅमेज ऑफ कार्डियाक मसल्स. आणि रिड्यूस, म्हणजे कार्डियाक मसल डॅमेज जर झाल्या की ब्लड सप्लाय काय होतो मग रिड्यूस होतो, आणि त्यामुळं कार्डियाक मसल्स त्या ठिकाणी चेस्ट पेन शो करतात. चेस्ट पेन म्हणजे काय? छाती दुखणे. मग फिजिशियन जो हार्टमधला डिफेक्ट आहे तर तो त्या ठिकाणी एक्झामाइन करतात आणि त्याच्या वेव्ह पॅटर्न्सच्या मदतीने ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून आपल्याला सांगतात. हा कशाचा आहे? हा ECGचा फायदा आहे. क्लिअर झालं? आता लास्टला आहे बघा, लिम्फॅटिक सिस्टम. काय आहे लिम्फॅटिक सिस्टम? जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जितकं ब्लड आहे सेम तितकंच एक कनेक्टिंग फ्लुइड आहे, त्याला आपण लिम्फ असं म्हणतो, है ना. लिम्फमध्ये फक्त काय कमी असतं? लिम्फमध्ये RBC मायनस असतात, म्हणजे RBC नाही. लिम्फ म्हणजे काय? तर क्लिअर वॉटर. लिम्फ म्हणजे काय? क्लिअर वॉटर, है ना. ब्लड सेम, ब्लड सारखंच. लिम्फ कसं असतं? ब्लड सारखंच, फक्त RBC मायनस आहे आणि काही ब्लड प्रोटीन्स त्यामध्ये मायनस आहे. चला, आता लिम्फॅटिक सिस्टम आहे. लिम्फॅटिक सिस्टम मध्ये लिम्फ येतं, है ना. काय येतं? लिम्फ. नंतर काय येईन? लिम्फॅटिक वेसल्स. काय येईन? लिम्फॅटिक वेसल्स. नंतर काय येईन? सम ऑर्गन्स आणि टिश्यूज. या 4 गोष्टींचा समावेश होतो. कोण कोण? लिम्फ आहे बघा, नंतर लिम्फॅटिक वेसल्स आहे, नंतर काही ऑर्गन्स आणि काही टिश्यूज यांचा समावेश होतो. लिम्फ म्हणजे काय? तर क्लिअर वॉटर. लिम्फ म्हणजे काय? क्लिअर वॉटर. ब्लड सारखंच आहे, फक्त ते क्लिअर वॉटर पाण्यासारखं असेल, कारण ब्लडचा कलर रेड आहे आणि लिम्फला कलर नाही. काय कारण? RBCच नाही. RBC म्हणजे कोण नाही? हिमोग्लोबिन नाही. मग आता आपण काय सांगतो? लिम्फ म्हणजे काय? क्लिअर वॉटर. आणि लिम्फ हे सुद्धा काय आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि ब्लड सारखंच त्याचं कंपोजिशन आहे, फक्त त्या ठिकाणी RBC, प्लेटलेट्स आणि काही प्रोटीन्स नसतात. काय काय नसतं मग सांगा? लिम्फ मध्ये काय काय नसतं? RBC, प्लेटलेट्स आणि सम प्रोटीन्स एक्सेप्ट आहे, हे नसतात. आता ब्लड जे आहे इंट्रासेल्युलर स्पेसेस मधून आपल्या बॉडीमधून फ्लो होतं. लिम्फॅटिक वेसल्स त्या ठिकाणी त्यामध्ये एंटर होतं आणि ब्लडच्या मदतीने ब्लड वेसल्स आणि थोरॅसिक डक्ट इथून ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये फ्लो झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सेम कंडिशन आहे. या ठिकाणी डक्ट असतात, डक्ट पासून वेन्स असतील, त्यामध्ये लिम्फॅटिक डक्ट येतील आणि नंतर लास्टला येईल कॅपिलरीज, आणि त्या कॅपिलरीज मधून काय फ्लो होतं? तर कॅपिलरीज मधून हे लिम्फ फ्लो झालेलं आपल्याला बघायला मिळतं. क्लिअर झालं? चला, आता आपण आपला हा चॅप्टर या ठिकाणी क्लोज होतोय, संपतोय, आणि आपण त्याच्यावरचे आता MCQs बघू. आर यू रेडी? चला, पहिला MCQs बघा, सायक्लोसिस आहे. सायक्लोसिस इज शोन बाय द फॉलोइंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट, असा प्रश्न आपल्याला दिलाय. 2025 ला प्रश्न विचारला होता, है ना. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा क्वेश्चन कोणत्या टॉपिकचा? तर ट्रान्सपोर्टेशन, है ना, जिथून सर्क्युलेशन स्टार्ट झालं, है ना. आपण ह्या चॅप्टर मध्ये 2 पार्ट येतात. पहिला कोणता येतो? रेस्पिरेशन. दुसरा कोणता येतो? सर्क्युलेशन. क्लिअर झालं? मग सायक्लोसिस इज शोन बाय द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट, फक्त कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये ते होत नाही, तर हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगायचं आहे. क्लिअर? आता यामध्ये सायक्लोसिस कोणकोणते ॲनिमल्स शो करतात, कोणकोणते प्राणी शो करतात? पॅरामेशियम आहे, अमिबा आहे, रूट हेअर्स ऑफ सेल्स ऑफ प्लांट्स आहे आणि स्पॉन्जेस आहे. क्लिअर? आन्सर फाइंड आउट करता का? चला, कमेंट द्या. कमेंट देताय? चला, फाइंड आउट करा आन्सर. यस, ऑप्शन सी. बर, आणखी? बर,
आपण या ठिकाणी बघू आता. यस, साईचं म्हणणं सायक्लोसिस आहे. सायक्लोसिस हे कुठं कुठं होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. ठीक आहे, सायक्लोसिस मध्ये ओके तुम्ही पॉइंट सांगताय बघा. सांगा आता. सायक्लोसिस इज अ स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ द सायटोप्लाझम शोन बाय ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कोणकोणत्या ॲनिमल्स मध्ये बघायला मिळतं आपल्याला? पॅरामेशियम, अमिबा, रूट हेअर्स ऑफ सेल्स आणि WBC. ओके, कशामध्ये बघायला मिळतं सांगा? पॅरामेशियम मध्ये, अमिबा मध्ये, रूट हेअर्स, सेलच्या रूट हेअर्स मध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. ओके, आणि आणखी एक महत्वाचा या ठिकाणी सांगितलं. काय सांगितलं? तर स्पॉन्जेस. आपल्याला प्रश्न काय विचारला होता की कशामध्ये घडून येत नाही, कशामध्ये घडून येत नाही असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला होता. ओके, मग आता कशामध्ये घडून येत नाही सांगा आता. आता तुम्ही या ठिकाणी आन्सर तर शोधलंय. कशामध्ये घडून येतं सायक्लोसिस? मग सायक्लोसिस जे आहे तर ते सायक्लोसिस अमिबा, पॅरामेशियम है ना, आणि प्लांटच्या रूट हेअर्स, त्यानंतर रूटच्या सेल्स आणि WBC मध्ये आपल्याला घडून आलेलं ते बघायला मिळतं. ओके, फक्त कशामध्ये घडून येत नाही? मग तेच आपल्याला त्या ठिकाणी आन्सर सांगायचं आहे. मग आपला आन्सर काय यायला पाहिजे? तर आन्सर येतं ऑप्शन डी. काय ऑप्शन येतं? आन्सर त्याचं डी. चला, म्हणजे कशामध्ये घडून येत नाही? तर डी मध्ये घडून येत नाही. ठीक आहे, आता दुसरी महत्वाची गोष्ट. यस, ऑप्शन काय आहे? डी. काय कारण आहे समजलं? काय कारण आहे का? त्याचे एक्झाम्पल्स 4 एक्झाम्पल आहे सायक्लोसिसचे. कोणकोणते? पॅरामेशियम, अमिबा, नंतर रूट हेअर्स प्लांटच्या, आणि लास्टला होतं WBC. स्पॉन्जेस मध्ये घडून येत नाही. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रान्सपोर्टेशन विदिन लिव्हिंग सेल है ना, लिव्हिंग सेल मध्ये ट्रान्सपोर्टेशन हे कशाच्या मदतीने घडून येतं? विदिन लिव्हिंग सेल म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, WBC आणि ज्या रूट हेअरच्या सेल्स आहे. मग तेच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी येईल. काय उत्तर येईल मग आता सांगा या क्वेश्चनचं उत्तर? लिव्हिंग सेल मध्ये, लिव्हिंग सेल मध्ये आन्सर काय येतं? ओके, लिव्हिंग सेल्स. बर, साईचं म्हणणं आहे सर अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर हे डी होतं. ओके, बरोबर. आता लिव्हिंग सेल अमिबा, पॅरामेशियम आहे ना आणि WBC या लिव्हिंग सेल्स आहे. मग त्या लिव्हिंग सेल्स मध्ये ट्रान्सपोर्टेशन कशाच्या मदतीने होईल? आताच आपण बघितलं. अमिबा, पॅरामेशियम, रूट हेअर्स यांच्यामध्ये कशाच्या मदतीने होतं? लिव्हिंग सेल्स कोणकोणत्या आहे? एक सेलवाले अमिबा, पॅरामेशियम, रूट हेअर्सच्या सेल्स आणि WBC. ओके, अक्षयचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे आहे. बरोबर आहे बेटा. काय? सायक्लोसिस मध्ये आहे ना. कशामुळं? सायक्लोसिस मुळे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? आता याकरता इन ईच कार्डियक सायकल ब्लड पासेस थ्रू द हार्ट ट्वाइस इन विच ऑफ द फॉलोइंग. कोणकोणत्या प्राण्यांमध्ये हे ब्लड जे पास होतं हार्ट मधून तर ते 2दा पास होतं है ना. 2 टाइम्स, ट्वाइस पास होतं है ना. ट्वाइस पास होतं म्हणजेच काय? ट्वाइस पास होतं म्हणजेच तर त्याला आपण म्हणतो डबल सर्क्युलेशन. कोणतं सर्क्युलेशन? डबल सर्क्युलेशन है ना. तुम्हाला माहिती सिंगल सर्क्युलेशन. ओके, आपण बघितलं की डबल सर्क्युलेशन आणि सिंगल सर्क्युलेशन. आता सिंगल सर्क्युलेशनचं एक्झाम्पल आपण पाहिलं फिशेस. काय बघितलं? फिशेस. मग आपल्याला काय विचारलं? डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनचं एक्झाम्पल आपल्याला सांगायचं आहे ना. हे फिशेस आहे, हे दोन्ही कशाचे एक्झाम्पल? सिंगल सर्क्युलेशनचे. यस, साईचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे ए आहे. बरोबर. कारण काय आहे तर बघा 2 आणि 3 बरोबर. 2 आणि 3 मध्ये जे आपण बघितलं हे सिंगल सर्क्युलेशन होतं म्हणजे ओनली वन्स ब्लड पास होत आहे ना.
बर्ड्स आणि मॅमल्स. ओके, बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये ब्लड वेसल्स आहे. मग त्या काय शो करतात, डबल सर्क्युलेशन. म्हणजे जेव्हा डबल सर्क्युलेशन घडून येईल तर हे कोणत्यामध्ये, बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये. आणि 1 आणि 4 है ना, 1 आणि 4, 1 आणि 4 हे या ठिकाणी आपल्याला जे बघायला मिळतं, 1 आणि 4, 1 आणि 4 हे किती नंबरला आहे आपल्याला बघतो आपण, 1 आणि 4 हे आपल्याला सी नंबरच्या ऑप्शन मध्ये बघायला मिळतं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय, तर सी, 1 आणि 4. 1 मध्ये कोण आहे, बर्ड्स, मॅमल्स है ना, यांच्यामध्ये ब्लड किती टाइम्स फ्लो होतं, 2 टाइम्स थ्रू हार्ट. ओके, म्हणून हे कशाचं आन्सर आलं या क्वेश्चनचं आन्सर, की बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये हार्ट मधून ब्लड हे 2 टाइम्स फ्लो होतं. ते आले कशाचे एक्झाम्पल्स, डबल सर्क्युलेशनचे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतो बघा आता आपण, है ना. खालीलपैकी which of the following is not a characteristic feature of open circulation. ओपन सर्क्युलेशनचं फीचर नाहीये आज तुम्हाला सांगितलं. मग आता ओपन सर्क्युलेशनचं फीचर काय असतं, यस, वेदांतचं म्हणणं होतं सर अगोदरच्याच आन्सर हे सी करेक्ट आहे. बर, ठीक आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर आपण बघू आता. सांगता येईल. ओपन सर्क्युलेशन मध्ये तुम्हाला माहिती बघा, ओपन सर्क्युलेशन मध्ये ब्लड कशातून फ्लो होतं, हिमोसिल मधून. ओके, आणि हिमोसिल मधून फ्लो होतं तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा डायमीटर हा जास्त असतो, मग तेव्हा प्रेशर कमी राहत आहे ना, मग ब्लड हे लो प्रेशरने फ्लो होतं. आता यामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याला रंग नसतो. रंग का नाही, तर रेस्पिरेटरी पिगमेंट नाहीये. ओके, ऍब्सेन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट. म्हणजे हे 1 2 है ना, ए बी सी हे 3 कोणाचे कॅरेक्टर्स आहे, कोणाचे फीचर्स आहे, ओपन सर्क्युलेशनचे. पण जे डी नंबरचं आहे, डी नंबरचं काय, ब्लड फ्लोज थ्रू वेसल्स. ही डेफिनेशन कशाची होती, क्लोज सर्क्युलेशनची है ना. ही डेफिनेशन कशाची, क्लोज सर्क्युलेशनची. आपल्याला फीचर कोणाचे विचारले, की कोणतं फीचर हे ओपन सर्क्युलेशनचं नाही. मग कोणतं फीचर हे ओपन सर्क्युलेशनचं नाही, तर ब्लड फ्लोज थ्रू वेसल्स हे ओपन सर्क्युलेशनचं फीचर नाही. ते कोणत्या कशाचं फीचर आहे, तर क्लोज सर्क्युलेशनचं. कशाचं फीचर आहे, क्लोज सर्क्युलेशनचं. म्हणून मग कोणतं ओपन सर्क्युलेशनचं फीचर नाही, तर डी नंबरचं. मग म्हणून याचं उत्तर काय येईल, डी. ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी. क्लिअर झालं. चला नेक्स्ट. आता आपण पुढला क्वेश्चन बघू बघा. एक्सरसाइज केल्याच्या नंतर कार्डियक आउटपुट जो आहे तो रमेशच्या हार्टचा 5600 मिली पर मिनिट झालेला आहे. इफ हिज स्ट्रोक व्हॉल्यूम इज 70 ml, जर त्याचा स्ट्रोक व्हॉल्यूम हा 70 ml असेल, मग तर तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या हार्टचा रेट किती यायला पाहिजे. ओके, सिंपल आहे. आपल्याला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आहे ना, किती बीट्स पडतात. आपल्याला या ठिकाणी काय काढायला सांगितलं, की हार्ट रेट काढा सांगितलं. काय सांगितलं, हार्ट रेट काढा. ओके, डी. बर, चला आता आपण बघू. आता या ठिकाणी तुम्ही एक फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. फॉर्म्युला काय लिहायचा आहे, की कार्डियक आउटपुट बरोबर हार्ट रेट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल्स टू कार्डियक आउटपुट. काय फॉर्म्युला आहे, हार्ट रेट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल्स टू कार्डियक आउटपुट. ओके, मग आता नॉर्मली काय कार्डियक आउटपुट किती राहतो, नॉर्मली 5040. काय राहतो, 5040. आता नंतरची कंडिशन मध्ये काय सांगितलं, इथं कार्डियक आउटपुट किती आहे, 5600. किती आहे, 5600. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे, 70. ओके, मग आता जेव्हा तुम्ही या 5600 ला या 70 ने डिवाइड करणार, 5600 ला या 70 ने डिवाइड करणार, तेव्हा तुमचा आन्सर किती येईल बघा बरं.
ओके 5600 ला 70 ने डिवाइड करा. आपण काय करू 5600 7 वरचा एक 0 कॅन्सल करू 7 चा एक 0 कॅन्सल करू 7 ने 560 ला डिवाइड करा 56 ला डिवाइड केलं तर आपण काय सांगू 7 8 आर 56 आणि 0/0 है ना म्हणजे त्याचा आन्सर काय यायला पाहिजे तर 80. काय आन्सर यायला पाहिजे 80. त्याचा आन्सर काय येईल मग 80. क्लिअर. चला नेक्स्ट कंडिशन बघा. नेक्स्ट कंडिशन ह्युमन ब्लडचा पीएच किती आहे हे उत्तर सगळ्यांना यायला पाहिजे. ह्युमन ब्लडचा पीएच किती आहे. यस वेदांचं म्हणणं आहे की सर 80 आपले हार्ट रेट हा तेव्हा किती असायला पाहिजे की 80 पाहिजे बरोबर. आता ह्युमन ब्लडचा पीएच किती यस वेदांचं म्हणणं आहे सर 7.4. यस 7.4 इज द करेक्ट आन्सर. का बर कारण त्याचा पीएच हा अल्कलाइन पीएच आहे. क्लिअर. यस चला आन्सर काय आलं मग 7.4 आपण बघितलंय ते ठीक आहे. आता तिथंच आहे 7.4 च्या जवळच आहे ह्युमन ब्लड इज अ रेड कलर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ही डेफिनेशन झाली आणि ते कोणापासून डिराईव्ह होतं एम्ब्रियोनिकच्या कोणत्या लेअर पासून. याचं उत्तर पण तुम्ही सांगू शकता. आपण बघितलंय हार्ट आणि ब्लड इज डॅश डॅश डर्मल इन ओरिजिन सांगू शकता तुम्ही. हार्ट आणि ब्लड इज डॅश डॅश डर्मल इन ओरिजिन आपण रीड केलंय ते. यस अक्षयचं म्हणणं आहे सर याचा आन्सर बी आहे. बरोबर आहे कारण हार्ट आणि ब्लड हे मेसोडर्मल इन ओरिजिन आहे बरोबर. चला नेक्स्ट कंडिशन आपण आन्सर काय बघितलं याचं मेसोडर्म. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन आहे जर समजा 10 ml ब्लडचं सॅम्पल असेल हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये त्याच्यामध्ये आपण अँटीकोॲग्युलंट ऍड केला त्याला लिक्विफाय केलं मग त्याला सेंट्रीफ्यूज केलं. सेंट्रीफ्यूज मुळे काय होतं की ज्या ब्लड सेल्स त्या सेपरेट होतात आणि प्लाझ्मा सेपरेट होतात. मग त्यामध्ये किती ते किती ml हा प्लाझ्मा असायला पाहिजे. आता आपण ब्लड मध्ये पाहिलंय किती पर्सेंट 55% प्लाझ्मा होता म्हणजे समजा 10 लिटर ब्लड असन है ना 10 लिटर ब्लड मध्ये 55 लिटर 5.5 लिटर ओके 5.5 लिटर एवढं काय राहील प्लाझ्मा राहील. मग 10 ml ब्लड मध्ये किती ml प्लाझ्मा राहील समजलं. 100 लिटर मध्ये 55 ml प्लाझ्मा ओके 10 लिटर मध्ये 5.5 ml 5.5 लिटर प्लाझ्मा. तर मग आता 10 मिली मध्ये किती मिली प्लाझ्मा तुम्हाला सापडेल चला सांगा. 55% करायचे त्याचे करू शकता. 10 मिलीचे 55% किती होतील जसं 100 लिटरचे 55 लिटर सेम 1 लिटरचे 5.5 10 लिटरचे 5.5 लिटर तसं. यस वेदांचं म्हणणं आहे सर याचा आन्सर हे बी आहे. कारण काय आहे हे तुम्हाला आन्सर मध्ये समजलंय कारण प्लाझ्मा किती पर्सेंट असतो 55%. मग 10 ml चे 55% किती होईल अर्धे किती होतील मग 5.5 ml2 ओके क्लिअर झालं. आन्सर काय आलं मग बी आन्सर हे त्याचं येतंय राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कोणता ह्युमन प्लाझ्मा मध्ये कोणता अँटीकोॲग्युलंट असतो है ना. जेव्हा तुम्ही ब्लड चॅप्टर ब्लड पॉइंट आपण स्टडी करत होतो तेव्हा त्या ठिकाणी आपण एक टेबल बघितला तर त्या टेबल मध्ये यस अक्षयचं म्हणणं काय आहे की सर या अगोदरच्याचा आन्सर जे आहे तो बी आहे. ओके चला
आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं की प्लाझ्मा मध्ये कोणता घटक अँटीकोएग्युलंट आहे, कोणता घटक अँटीकोएग्युलंट आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ अँटीकोएग्युलंट प्रेझेंट इन ह्युमन प्लाझ्मा. अँटीकोएग्युलंट म्हणजे काय, का तो रक्त गोठू देत नाही. क्लिअर झालं. आता आपण हे कुठे बघितलंय, ब्लडचा टेबल बघितला, प्लाझ्माच्या खाली असणारा टेबल. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 90% काय असतं, वॉटर असतं. प्लाझ्मा हा 90% वॉटर पासून बनलेला असतो. त्याच्या खाली आपण बघितलं की एक असा प्रोटीन होता आणि त्याच्या पुढे अँटीकोएग्युलंट असं लिहिलं होतं. आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलं पण होतं की हे प्रोटीन जे आहे किंवा हे जे केमिकल आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये ब्लडला क्लॉट होऊ देत नाही, रक्त गोठू देत नाही. सांगा मग कोण आहे रक्त गोठू न देणारा? सापडलं, आन्सर फाइंड आउट झालं. वेळ घ्यायचा. अगदी सोपं आहे, आपण भरपूर वेळेस बघितलंय. ऑप्शन ए हिपॅरिन. कोण आहे हिपॅरिन, जो शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही. क्लिअर झालं. ऑप्शन काय येईल मग त्याचं, ऑप्शन ए येईल. क्लिअर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, इरिथ्रोपोएटिक ऑर्गन्स फिटस मध्ये असणारा कोणता आहे? इरिथ्रोपोएटिक म्हणजे काय, आरबीसी किंवा ब्लड सेल बनवणार. फिटस म्हणजे कोणामध्ये, बाळांमध्ये. ठीक आहे, मग कोणता असन, तर ऑप्शन बी येतं त्याचं. ऑप्शन बी कोण आहे, लिव्हर आणि स्प्लीन. यस, काय येतं, लिव्हर आणि स्प्लीन. काय येतं, लिव्हर आणि स्प्लीन. म्हणजे याचं ऑप्शन काय आलं, वेदांचं म्हणणं आहे सर याचा ऑप्शन हे बी आहे. यस, आपण उत्तर बघू. यस, वेदांच्या म्हणण्यानुसार त्याचा आन्सर हे बी येतंय. बी काय येतंय, लिव्हर आणि स्प्लीन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. बघा आता, which of the following is not a function of erythrocyte? इरिथ्रोसाइटचं फंक्शन काय नाही असं विचारलं आहे ना. आता या अगोदर समजून घ्या, इरिथ्रोसाइट म्हणजे कोण, आरबीसी. आरबीसीचा कलर कसा असतो, रेड. का बर, हिमोग्लोबिन मुळे. आणि हिमोग्लोबिन काय काम करतो, CO2 वाहून नेतो. क्लिअर. अजून तो ब्लडचं विस्कोसिटी मेंटेन करतो, ब्लडचा पीएच सुद्धा मेंटेन करतो. फक्त अँटीटॉक्सिन्स हे त्या ठिकाणी प्रोड्यूस होत नाही. म्हणून याचा आन्सर काय आहे, अँटीटॉक्सिन सिक्रेशन. हे याचं काम नाही, फक्त इरिथ्रोसाइटचं ते काम नाही. वरचे तीनही काम इरिथ्रोसाइटचे. इरिथ्रोसाइट म्हणजे कोण, आरबीसी. आरबीसी कलर रेड का बर, हिमोग्लोबिन म्हणून. आणि हिमोग्लोबिनचं काम काय आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट, ऑक्सिजनला आणि कार्बन डायऑक्साइडला वाहून नेणे, विस्कोसिटी मेंटेन करायची, ब्लडचा पीएच मेंटेन करायचा. कारण हिमोग्लोबिन पाहिला आपण HB, तो बफर म्हणून काम करायचा. आणि जर बफर म्हणून काम करत असेल तर पीएच ला मेंटेन राहणंच आहे. क्लिअर. येस, फक्त अँटीटॉक्सिन ते तयार करत नाही. अँटीटॉक्सिनचं काम तयार करण्याचं काम कोणाचं आहे, WBCचं. कोणाचं आहे, WBCचं. क्लिअर. चला हे समजलं का या क्वेश्चनचा आन्सर. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, मिथिलीन ब्ल्यूने. मिथिलीन ब्ल्यू म्हणजे कोण, तर तो बेसिक डाईज होता. विच ऑफ द फॉलोइंग ल्युकोसाइड्स कॅन बी स्टेन अँड आयडेंटिफाईड. ओके, मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मिथिलीन ब्ल्यू कोणता डाईज आहे, बेसिक डाईज. कोणता डाईज आहे, बेसिक डाईज. आपण पाहिलं बघा, त्या डाईज वरून, त्या कलर वरून, कलर करण्याच्या टेक्निक वरून आपण WBC चे टाइप्स केले. किती टाइप्स केले, 3 टाइप्स. 3 मेन टाइप्स. 3 मेन टाइप्स कोणकोणते होते, न्यूट्रल डाईजने स्टेन जर झाले, रंगीत जर झाले तर त्याला आपण न्यूट्रोफिल म्हणलो. ऍसिडिक डाईज कोणता होता, इओसिन, त्याने रंगीत जर झाले तर आपण त्याला काय म्हणलो होतो, ऍसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स. आणि बेसोफिलच्या पुढे आपण लिहिलं होतं सायनोफिल्स. काय लिहिलं होतं, सायनोफिल्स. सायनोफिल्स म्हणजे कोण, बेसोफिल्स नावाच्या WBC. मिथिलीन ब्ल्यू कोणता आहे, मिथिलीन ब्ल्यू जो आहे हा मिथिलीन ब्ल्यू त्या ठिकाणी आपण बघितलं की तो बेसिक डाईज आहे. क्लिअर.
चला याचं आन्सर काय येतं मग सायानोफिल्स. काय काय आन्सर येतं याचं सायानोफिल्स. सायानोफिल्स म्हणजे काय तर सायानोफिल्स म्हणजेच बेसोफिल्स, कारण त्या बेसिक डाईजने स्टेन होतात आणि बेसिक डाईजचं नाव काय आहे मिथिलीन ब्ल्यू. बेसिक डाईजचं नाव काय आहे मिथिलीन ब्ल्यू. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. खाली दिलेल्या डायग्राम मधील WBC चा प्रकार ओळखा आणि त्या WBC चा रोल ओळखा. ओके काय काय सांगितलं खाली एक डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राम. आता आपण या ठिकाणी डायग्राम बघू. चला ही डायग्राम दिली बघा. जी आपण ग्रॅन्युलोसाइटची WBC चे दोन टाइप्स पडतात, मेन ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोचे 3 टाइप्स पडले होते बरोबर. मग आता या ठिकाणी ही जी डायग्राम आहे हे बघा 3 कप्प्यावाली डायग्राम जर पाहिली तुम्ही तर 3 कप्प्यावाली डायग्राम असते न्यूट्रोफिल्सची. 3 ट्रायलोब न्यूक्लियस असन तर ती असन कशाची न्यूट्रोफिल्सची. ट्विस्टेड न्यूक्लियस असन 8च्या आकारासारखा तर ती असन बेसोफिल्सची. कशाची बेसोफिल्सची. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे सांगतोय ही डायग्राम जी आहे ही बायलोब आहे. बायलोब डायग्राम ही इओसिनोफिल. इओसिनोफिलचं दुसरं नाव आहे ऍसिडोफिल आणि ऍसिडोफिल ही डायग्राम आहे ऍसिडोफिल नावाच्या WBC ची आणि त्याचं काम काय राहतं डिटॉक्सिफिकेशन. हे बघा 3 कप्प्यावाली जर डायग्राम असली तर ती न्यूट्रोफिलची. 8च्या आकाराची डायग्राम जर असली ट्विस्टेड तर ती राहीन बेसोफिल्सची. आणि जर 2 कप्प्यावाली डायग्राम असली है ना हेडफोनच्या आकाराची है ना हेडफोनच्या आकाराची जर डायग्राम असली ही न्यूक्लियसची तर मग ते कशाची डायग्राम असते ऍसिडोफिलची. आणि ऍसिडोफिलचं काम काय आहे तर डिटॉक्सिफिकेशन करणे. काय काम आहे डिटॉक्सिफिकेशन करणे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. कॉलम 1 विथ कॉलम 2 मॅच करा. आपण बघू मग त्याचा आन्सर काय येईल. फाइंड आउट होत आहे आन्सर. आत्ताच बघितलं आपण. ओके मग आता यामध्ये बघा थ्रोम्बोसाइट्स आहेत. या थ्रोम्बोसाइट्सचं काय काम आहे. ओके थ्रोम्बोसाइट्सचं काम आहे की कोॲग्युलेशन करणे. काय काम आहे कोॲग्युलेशन करणे. ठीक आहे. डायग्राम यामध्ये आपण जे कॉलम्स आहेत कॉलम मध्ये आपल्याला मॅच द पेअर्स करायचे आहेत. कॉलम मध्ये काय करायचं आहे मॅच द पेअर्स. चला आलाय आन्सर. फाइंड आउट करताय. चला आपण आता याचा आन्सर बघू काय आन्सर येत आहे. यस वेदांगचं म्हणणं आहे सर याचा आन्सर हे सी आहे. क्लिअर. बघा आता कशा पद्धतीत सी आन्सर येतं. ठीक आहे. ऍसिडोफिल्स दिलाय 1 नंबर. त्याचं काम असतं डिटॉक्सिफिकेशन करायचं. काय काम असतं डिटॉक्सिफिकेशन करणे. त्या ठिकाणी आपण बघतोय अँटीजन अँटीबॉडी त्या ठिकाणी तो काय करतो कॉम्प्लेक्स फॅगोसाइटोसिस हे ऍसिडोफिल्सचं काम आहे. 2 नंबर दिलाय न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्सचं काम आहे पॅथोजनला डिस्ट्रॉय करणे म्हणजे त्याला आपण म्हणतो फॅगोसाइटोसिस. थ्रोम्बोसाइट्स आहे. थ्रोम्बोसाइटचं काम बघा सेरोटोनिन नावाचं रसायन सिक्रेट करणे थ्रोम्बोसाइटचं काम आहे. आणि लिम्फोसाइट जे आहे तर हे लिम्फोसाइट्स या इम्युनिटीमध्ये काम करतात म्हणजे अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतात. क्लिअर. हे आपण बघितलं होतं बघा लिम्फोसाइटचे 2 प्रकार आले
बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स, आणि ते काय तयार करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. क्लिअर. चला नेक्स्ट कंडिशन आहे, खालीलपैकी कोणते WBC ही मॅक्रोफेज म्हणून काम करते. शेवटची जी WBC आहे तर ती मॅक्रोफेज म्हणून काम करते. जर तुम्हाला WBC चे टाइप्स आठवत असतील तर तुम्ही सांगू शकता. बघा मग पहिला टाइप कोणता बघितला आपण, न्यूट्रोफिल्स. 2 नंबर बेसोफिल्स. 3 नंबर इओसिनोफिल्स. 4 नंबर लिम्फोसाइट्स. 5 नंबर मोनोसाइट्स. मग शेवटची कोणती बघितली आपण, शेवटची WBC तिचं नाव होतं मोनोसाइट्स. काय नाव होतं, मोनोसाइट्स. आणि मोनोसाइट ही काय म्हणून काम करते, मॅक्रोफेज म्हणून काम करते. क्लिअर झालं. मग काय उत्तर येईल तुमचं, यस. वेदांचं म्हणणं आहे सर याचा आन्सर हे सी आहे. बघा याचा आन्सर काय आलं, मोनोसाइट्स. कारण शेवटची जी आपण WBC बघितली, शेवटच्या WBCचं काम जे होतं तर ते मॅक्रोफेज म्हणून ती काम करते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आता आपण. बघा, विच एन्झाइम इनएक्टिवेट हिपॅरिन द क्लॉटिंग ऑफ द ब्लड. खालीलपैकी कोणता एन्झाइम हा हिपॅरिन ला इनएक्टिवेट करण्याचं काम करतो ब्लड क्लॉटिंगच्या वेळेस, रक्त गोठण्याच्या वेळेस. ओके, ब्लड क्लॉटिंगचा किंवा ब्लड कोॲग्युलेशनचा पॉइंट होता. त्या ब्लड कोॲग्युलेशनच्या पॉइंट मध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा जखम होते है ना, 2 फॅक्टर असतात, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर. मग आपण त्या ठिकाणी एक सेंटेन्स रीड केलंय है ना. काय सेंटेन्स रीड केलं होतं की प्रोथ्रॉम्बिनेज इनएक्टिवेट हिपॅरिन है ना, प्रोथ्रॉम्बिनेज इनएक्टिवेट हिपॅरिन. क्लिअर. म्हणजे प्रोथ्रॉम्बिनेज नावाचा एन्झाइम आहे बघा, प्रोथ्रॉम्बिनेज नावाचा, की जो कुणाला इनएक्टिवेट करतो, हिपॅरिनला. कारण हिपॅरिन काय करतो, ब्लडला सॉलिडिफाय होऊ देत नाही. हिपॅरिन काय आहे, अँटी कोॲग्युलंट आहे. काय आहे, अँटी कोॲग्युलंट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आता आपण. बघा आता प्रोथ्रॉम्बिनेज जो आहे कोणाला इनएक्टिवेट करतो ब्लड क्लॉटिंगच्या वेळेस. इथं बघा काय पाहिलं, प्रोथ्रॉम्बिनेज इनएक्टिवेट हिपॅरिन. नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं आता काय आहे, एन्झाइम प्रोथ्रॉम्बिनेज इनएक्टिवेट डॅश ड्युरिंग क्लॉटिंग ऑफ ब्लड. सांगा आता याचा आन्सर. प्रोथ्रॉम्बिनेज कुणाला इनएक्टिवेट करतो, कोण इनएक्टिवेट होतं प्रोथ्रॉम्बिनेज मुळे. आलं उत्तर, ब्लड क्लॉटिंग मध्येच आहे. यस. काय आन्सर आहे त्याचं, डी. डी म्हणजेच कोण, हिपॅरिन. हिपॅरिनला तो इनएक्टिवेट करण्याचं काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता यामध्ये, इंटरनल ब्लिडिंग और हॅमरेज टेक्स प्लेस ड्यू टू. जे अंतर्गत ब्लिडिंग असते किंवा ज्याला आपण हॅमरेज म्हणतो, हा कशामुळं, यामुळं काय घडतं. ओके, अंतर्गत ब्लिडिंग जे आहे. ओके बर, साईचं म्हणणं होतं की सी ऑप्शन होतं सर पहिल्याचं, बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इंटरनल ब्लिडिंग आहे किंवा हॅमरेज आहे, हे जे घडून येतं त्यामुळं काय होतं, तर त्यामुळं थ्रोम्बोसायटोपेनिया आपल्याला बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे डिक्रीज इन द नंबर ऑफ प्लेटलेट्स. ओके, काय, डिक्रीज इन द नंबर ऑफ प्लेटलेट्स. नेक्स्ट बघा, एन्झाइम प्रोथ्रॉम्बिनेज इनएक्टिवेट हिपॅरिन अँड कन्व्हर्ट इनएक्टिव्ह डॅश इनटू ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन. ओके, काय काय विचारलं, इनएक्टिव्ह डॅश इनटू ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन. क्लिअर. म्हणजे आता थ्रॉम्बिन होणार आहे, थ्रॉम्बिन मध्ये कन्व्हर्जन होणार आहे ना. म्हणजे कोणाचं कन्व्हर्जन होऊन जाईल, प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होईल. कोणाचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन हे थ्रॉम्बिन मध्ये होईल. क्लिअर. नेक्स्ट कंडिशन आता यामध्ये सांगितलं, राईट ऍट्रियम मध्ये जसं कोरोनरी सायनस मधून ब्लड येतं तसं लेफ्ट ऍट्रियम मध्ये कशामधून ब्लड येईल, है ना. सांगा, राईट ऍट्रियम मध्ये जसं कोरोनरी सायनस मधून ब्लड आलं तसं लेफ्ट ऍट्रियम मध्ये कुठून ब्लड येईल.
मग आता लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड येतंय. लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड कुठून येतं? कारण लेफ्ट साइडला तुम्ही पाहिलं ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. कोणतं ब्लड येतं? ऑक्सिजनेटेड ब्लड. मग ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला माहितीये ब्लडचं ऑक्सिजनेशन कशामध्ये होतं? लंग्स मध्ये. कशामध्ये? लंग्स मध्ये. मग आता हे जे लंग्स आहे या लंग्स मधून कोण ब्लड घेऊन येतं बरं सांगा? लंग्स मध्ये ब्लड कोण घेऊन येतं? कोणत्या वेन्स? त्या 4 असतात. तर त्याचा आन्सर आहे पल्मनरी वेन्स. कोणत्या वेन्स? पल्मनरी वेन्स. पल्मनरी वेन्सच्या मदतीने त्या ठिकाणी काय येतं? लेफ्ट ऍट्रियम मध्ये ब्लड येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण. पर्किंजे फायबर्स हे कुठे लोकेटेड असतात? ओके, कस्पिड वॉल मध्ये नाही, कोरोनरी सल्कस मध्ये नाही, ऍट्रिया मध्ये तर नाहीच नाही. त्या कुठे लोकेटेड असतात? व्हेंट्रिकल्स मध्ये. आपण ती डायग्राम बघितली होती. त्या डायग्राम मध्ये दोरे दोरे दिसायचे बरोबर. आणि त्या दोरे दोरे म्हणजेच काय? तर पर्किंजे फायबर्स. पर्किंजे फायबर कोणापासून निर्माण होत होते? तर राईट आणि लेफ्ट बंडल ऑफ हीज पासून. कोणापासून निर्माण होत होते? राईट आणि लेफ्ट बंडल ऑफ हीज पासून. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑक्सिजनेटेड ब्लड जे लेफ्ट ऍट्रियम मध्ये आणलं जातं, कोण आणतं? पल्मनरी वेन्स. कोण आणतं? पल्मनरी वेन्स. या पल्मनरी वेन्सला ओपनिंग किती असतात सांगा बरं? आत्ताच अगोदरच सांगितलं मी. जसं की राईट ऍट्रियामध्ये कोरोनरी सायनसने ब्लड आणलं, तसं लेफ्ट ऍट्रियामध्ये पल्मनरी वेन्सने ब्लड आणलं. मग किती ओपनिंगच्या मदतीने ब्लड आणलं होतं? आठवतंय? विथ द हेल्प ऑफ हाऊ मेनी ओपनिंग्स? आन्सर येत आहे with the help of 4 openings. With the help of 4 openings of pulmonary veins. चला या ठिकाणी आपल्याला मॅच द पेयर्स करायचे आहे. युस्टाचियन वॉल्स, थेबेसियन वॉल्स, मिट्रल वॉल्स, सेमिलुनार वॉल्स. क्लिअर? आता एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की हे जे मिट्रल वॉल्स असतात त्यांना आपण बायकस्पिड वॉल्स म्हणतो. काय म्हणतो? बायकस्पिड वॉल. युस्टाचियन वॉल्स हा इन्फेरियर वेना कॅव्हिला होता है ना. युस्टाचियन वॉल कुठं होता? इन्फेरियर वेना कॅव्हिला. मग 1 बरोबर काय? सी. 1 बरोबर काय? सी. थेबेसियन वॉल. थेबेसियन वॉल हा कोरोनरी सायनसला होता है ना. म्हणजे 2 बरोबर डी है ना. काय आहे? 2 बरोबर डी. मिट्रल वॉल हा लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये होता. लेफ्ट ऍट्रिया आणि लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये. म्हणजे 3 बरोबर काय? बी. 3 बरोबर काय? बी. आणि सेमिलुनार वॉल्स आहे. कोणता वॉल आहे? सेमिलुनार वॉल्स. ओके, सेमिलुनार वॉल्स. सेमिलुनार वॉल्स हे पल्मनरी अरोटाला होते, पल्मनरी ट्रंकच्या मदतीने. चला क्लिअर झालंय. याचं मॅच द पेयर्स मध्ये आपण सांगतो की 1 बरोबर सी, 2 बरोबर या ठिकाणी थेबेसियन वॉल हे कोरोनरी सायनसला, 2 बरोबर डी. मिट्रल वॉल्स हे लेफ्ट ऍट्रियो व्हेंट्रिक्युलरला, 3 बरोबर बी. आणि 4 बरोबर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ए. चला नेक्स्ट आहे राईट ऍट्रियम काय करतं? डिऑक्सिनेटेड ब्लड रिसिव्ह करतं. कोणाकोणापासून? असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलाय. राईट ऍट्रियम हे जे ब्लड रिसिव्ह करतं ते कोणाकोणापासून रिसिव्ह करतं असं आपल्याला क्वेश्चन दिलाय. ओके, या ठिकाणी आपण बघितलं होतं की हार्ट हेडकडचे जे पार्ट असतात तिथून ब्लड कोण आणतं? सुपेरियर व्हेना कॅव्ही. लोअर बॉडी पार्ट जे असतात तिथून ब्लड कोण आणतं? इन्फेरियर व्हेना कॅव्ही. आणि हार्टचं जे ब्लड असतं तर ते कोण आणतं? कोरोनरी सायनस. कोण आणतं? कोरोनरी सायनस. मग राईट ऍट्रियम मध्ये सगळं ब्लड कोणतं येतं? डिऑक्सिनेटेड. कोण कोण असतं? सुपेरियर व्हेना कॅव्ही, इन्फेरियर व्हेना कॅव्ही आणि कोरोनरी सायनस. मग ऑप्शन काय येईल याचं? ऑप्शन याचं येतं ए ऑप्शन. काय ऑप्शन येतं? ए ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतो बघा आपण है ना. नोड इज कॉल्ड ॲज, यस ए नोड इज कॉल्ड ॲज पेसमेकर ऑफ हार्ट. काय कारण है ना? यस ए नोडला काय म्हणायचं? पेसमेकर ऑफ हार्ट म्हणायचं. काय कारण? ओके, काय कारण असेल सांगू शकता?
तो डिरेक्टर का बर? कारण सगळ्या वेव्स कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. आणि तो काय करतो? इट हॅज अ पॉवर ऑफ जनरेटिंग अ न्यू वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ऑप्शन ए याचा आन्सर येतं. काय 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 आन्सर येतं याचं? ऑप्शन ए. इट हॅज अ पॉवर ऑफ जनरेटिंग अ न्यू वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. हेच इट इज कॉल्ड एज SNOD इज कॉल्ड एज पेसमेकर. पेस सेटर कोणाला म्हणत होतो आपण? पेस सेटर हे AV नोडला म्हणत होतो. हे बी ध्यानात ठेवायचं. चला नेक्स्ट कंडिशन आहे. याचा आन्सर काय आलं? ए. इट हॅज अ पॉवर ऑफ जनरेटिंग अ न्यू वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. चला नेक्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलं मिट्रल वॉल कोणाला म्हणायचं? मिट्रल वॉल हा लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये राहतो. आणि लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये कोणता वॉल असतो? तर बायकस्पिड वॉल. मग बायकस्पिड वॉललाच काय म्हणायचं? मिट्रल वॉल म्हणायचं. मिट्रल वॉल कोणला म्हणायचं? बायकस्पिड वॉलला. मिट्रल वॉल कोणला म्हणायचं? बायकस्पिड वॉलला. काय कारण? कारण तो लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये आहे. लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये बायकस्पिड वॉल असतो. आणि आपण ते बघितलंय की बायकस्पिड वॉलचं दुसरं नाव काय असतं? मिट्रल वॉल असतं. ठीक आहे. ऑप्शन काय येईल याचं? मग ऑप्शन सी येत आहे. चला नेक्स्ट कंडिशन बघतो आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रिव्हेंट्स बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल्स इनटू राईट ॲट्रियम? है ना. आता इथं काय प्रश्न विचारला की असा प्रश्न या ठिकाणी सांगितला की राईट व्हेंट्रिकल मधून राईट ॲट्रियम मध्ये ब्लॅक फ्लो जो आहे तो कोण थांबवतं? है ना. काय विचारलं? कोण थांबवतं? मग कोण थांबवतं? राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्स मध्ये जो ब्लडचा फ्लो असतो राईट व्हेंट्रिकल पासून राईट ॲट्रियम मध्ये वापस न जाऊ देणे. कोणतं ब्लड? डिऑक्सिनेटेड ब्लड वापस न जाऊ देणे. तर ते काम कोण करतं? तर ते काम जो आहे तो ट्रायकस्पिड वॉल करतो. याचा आन्सर डी येतं. काय आन्सर येतं? डी आन्सर. क्लिअर झालं. चला नेक्स्ट कंडिशन बघा. आता या ठिकाणी मिसमॅच पेअर ओळखायची. ओके. मिसमॅच पेअर मध्ये आपल्याला सांगितलं सगळ्यात सुरुवातीला पेरिकार्डियल फ्लुइड आहे. ते शॉक ऍब्सॉर्बर म्हणून काम करतं. आपण बघितलं हार्टच्या सराउंडिंगला 3 मिनिंग्स होते. ओके. हार्टच्या वॉल ज्या होत्या त्या वॉलचे नाव होते इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. इपिकार्डियमचं काम राहतं प्रोटेक्शन करणे. मायोकार्डियमचं काम राहतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करणे की जेणेकरून हार्ट हे समोर ब्लड पंप करू शकतं. आणि लास्टला होतं थेबेसियन वॉल. थेबेसियन वॉल जो होता हा कोरोनरी सायनस जवळ प्रेझेंट होता ना की इन्फेरियर वेना कॅव्ही जवळ. आहे ना. मग आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं पोस्ट कॅव्हल म्हणजे इन्फेरियर वेना कॅव्ही. इथं युस्टाचियन वॉल यायला पाहिजे होतं. इथं काय दिलंय? थेबेसियन वॉल. म्हणून याचा आन्सर जे आहे तर ते याचा आन्सर डी आहे. कारण थेबेसियन वॉल हा कुठं आहे? कोरोनरी सायनस जवळ ना की पोस्ट कॅव्हल म्हणजे कोण? इन्फेरियर वेना कॅव्ही. म्हणून याचा आन्सर काय येतं? डी आन्सर येतं. क्लिअर झालं. हे मिसमॅच पेअर. मिसमॅच म्हणजे चुकीची जोडी आहे. क्लिअर. चला नेक्स्ट कंडिशन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट अराइज फ्रॉम एरोटिक आर्क? है ना. एरोटिक आर्क म्हणजे मी तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलं होतं की लेफ्ट ॲट्रियम पासून एक हाफ सर्कल ग्रो होतं. त्याला 3 वेन्स येतात. ब्रांचिसेफॅलिक, लेफ्ट सबक्लॅव्हियन आणि लेफ्ट कॉमन कॅरोटिड. ही लेफ्ट पल्मनरी आर्टरी येत नाही. लेफ्ट पल्मनरी आर्टरी ती लंग्स पासून स्टार्ट होते. लेफ्ट पल्मनरी कुठून? लेफ्ट पल्मनरी. है ना. ही लंग्सशी रिलेटेड आहे. सिस्टमिक अरोटाशी रिलेटेड नाहीये. कशाशी रिलेटेड नाहीये? सिस्टमिक अरोटाशी रिलेटेड नाही. सिस्टमिक अरोटाशी रिलेटेड ह्या 3 आहे. 1 2 3 ब्रांचिसेफॅलिक, लेफ्ट सबक्लॅव्हियन आणि लेफ्ट कॉमन कॅरोटिड. ही लेफ्ट पल्मनरी नाहीये. ती लंग्सशी रिलेटेड आहे. म्हणून याचा आन्सर काय येतं? ऑप्शन डी येतं. काय आन्सर येतं? ऑप्शन डी. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण या ठिकाणी सांगितलंय की सगळ्यात सुरुवातीला काय विचारलंय? इंट्रा ऑरिक्युलर सेप्टम विचारलंय अडल्ट ह्युमन मध्ये. हार्ट हॅज ॲन ओव्हल डिप्रेशन. ओव्हल डिप्रेशन जो असतो इंट्रा ऑरिक्युलर सेप्टम मध्ये तो कोणता असतो? ओव्हल डिप्रेशन. आणि दुसरा प्रश्न विचारलाय की रिमनेंट ऑफ एम्ब्रियोनिक अपर्चर जे आहे तर त्याला काय म्हणायचं? मग आता सगळ्यात सुरुवातीला काय यायला पाहिजे आपलं? फॉर्मन ओव्हॅलिस नाही.
जो डिप्रेशन आहे ओव्हल डिप्रेशन 1 नंबरचा, तर तो आपल्याला बघितला आहे की फॉसा ओव्हॅलिस आहे. कोणता आहे? फॉसा ओव्हॅलिस. आणि जो एम्ब्रियोनिक रेमनंटचं जे अपर्चर आहे तर ते कोणतं आहे? फॉर्मन ओव्हॅलिस आहे. क्लिअर. मग फॉसा ओव्हॅलिस 1 नंबर आणि फॉर्मन ओव्हॅलिस 2 नंबर असं कुठं दिलंय ऑप्शन मध्ये? ऑप्शन डी मध्ये दिलंय. कुठं दिलंय? ऑप्शन डी मध्ये. म्हणून याचा आन्सर काय येईल? ऑप्शन डी येईल. काय येईल? याचा आन्सर काय येईल? ऑप्शन डी. क्लिअर झालं. चला नेक्स्ट. आता थेबेसियन वॉल. थेबेसियन वॉल बरोबर कोरोनरी सायनस. सांगा बरं याचा आन्सर मग कुठं आहे? कोरोनरी सायनस कुठं असेल? थेबेसियन वॉल बरोबर कोरोनरी सायनस. मग कोरोनरी सायनस हे कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय आपल्याला? थेबेसियन वॉल बरोबर कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस हे कोणत्या ऑप्शन मध्ये आलंय? ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस. ऑप्शन ए. कुठं आलंय? ऑप्शन ए. क्लिअर झालं. मग याचा आन्सर काय येईल? ऑप्शन ए. क्लिअर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतो बघा आपण. लॉंगेस्ट फेज कोणती कार्डियक सायकल मधली? ओके. लॉंगेस्ट फेज कोणती या कार्डियक सायकल मधली? आर्ट्रियल सिस्टोल जो होता तो 0.1 करता होता. मग ॲट्रियल डिस्टोल उरलेले किती मग? है ना. सगळी कार्डियक सायकल 0.8 सेकंदाची आहे. त्याच्यापैकी आर्ट्रियल सिस्टोल 0.1 सेकंदाचा. मग आता विचार करा बरं, 0.8 आणि 0.1 मग उरलं किती? 0.7. मग 0.7 हे काय असतं? आर्ट्रियल डिस्टॉल डायस्टॉल असतं. आणि त्याचा आन्सर काय येतं? आर्ट्रियल डायस्टॉल. किती वेळाचं? 0.7 सेकंद. किती वेळाचा? 0.7 सेकंद. पुढे सांगितलं बघा आपल्याला की कार्डियक आउटपुट हा 4200 ml पर मिनिट आहे. मग आता आपल्याला त्या ठिकाणी हार्ट रेट काढायचा. हार्ट रेट करता आपल्याला फॉर्म्युला माहिती तुम्हाला. 4200 जो कार्डियक आउटपुट असेल त्याला डिवायडेड बाय 70 करायचं. बरोबर. मग 7/6 चा ओके म्हणजे 60 आन्सर येईल है ना. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की 72 पेक्षा जर पल्स रेट जर कमी चालत असतील तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. आणि 72 पेक्षा जर जास्त जर जात असतील तर त्याला आपण टॅचिकार्डिया म्हणतो. आपल्याला आन्सर काय आलंय? 4200 बरोबर 44,200 डिवायडेड बाय 70 केला. आपण काय केलं? डिवायडेड बाय 70. तेव्हा काय आला आन्सर? 60. काय आला आन्सर? 60. आणि जर कधी 60 बीट्स जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणू? मग ब्रॅडिकार्डिया म्हणून. म्हणून याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर येतं सी ऑप्शन. काय आन्सर येतं? सी ऑप्शन. क्लिअर. चला नेक्स्ट आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर. ओके. चला कोणाला काही डाऊट्स आहे का? आजचं सेशन आपण येथे संपवतोय. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. Yes, doubts are welcome. Any doubts? ओके, नो डाउट्स. चला आता आपण या ठिकाणी आजचं सेशन थांबवतोय. ओके, थँक्यू वन अँड ऑल.